मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत. गुढीपाडव्याचा सण देशमुख कुटुंब मिळून साजरा करते. त्यानंतर पार्थ आणि काव्य जेवायला बसलेले असताना काव्य ही पार्थला म्हणते, मागच्या वर्षी मी तुम्हाला घास भरवू दिला नव्हता, पण यावेळी मी तुमच्याच हाताने खाणार आहे. काव्याने असं बोलताच पार्थ हा प्रेमाने काव्याला घास भरवू लागतो आणि तेवढ्याच प्रेमाने काव्य सुद्धा पार्थने भरवलेला तो घास खाते. तिकडे जीवा आणि नंदिनी रूम मध्ये असताना नंदिनीही तिचं वजन मशीनवरती चेक करत असते. जेव्हा तिचं वजन किती भरलंय हे पाहतो आणि अरे बापरे असं म्हणतो. नंदिनी लगेच म्हणते, मी म्हटलं होतं ना तुम्हाला माझं वजन वाढलं आहे. तेव्हा जीवा नंदिनीला जवळ घेत म्हणतो, आपल्या दोघांचं प्रेम सुद्धा वाढलंय, त्यामुळे वजन सुद्धा दोघं मिळून कमी करूयात. जीवाच्या अशा बोलण्याने नंदिनीला बराचसा धीर येतो आणि तिला बरं वाटतं. जीवाकडे ती एकटक बघतच राहते. सध्या मालिकेत हे सगळं सुरू आहे, पण दुसऱ्या बाजूला काव्य आणि रम्याची झालेली मैत्री मात्र प्रेक्षकांना रुचत नाहीये. एपिसोडच्या खाली अनेक लोक कमेंट्स करताना दिसत आहेत की काव्या आणि रम्याची मैत्री त्यांचे जास्त सीन्स आम्हाला बघवत नाहीये, त्यामुळे ही मालिका आता आम्हाला बघावीशी वाटत नाही. ही मालिका खूप बोर झाली आहे. जीवा नंदिनी आणि पार्थ काव्याच्या लग्नानंतर मालिका खूप रटाळ वाटते आहे. तर तुमचं याबद्दल मत काय आहे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट्स करिता लगेचच चॅनेलला सबस्क्राईब करा.